या ग्रंथात असं लिहिलंय की अनुसूया मातेच्या सतीत्वाच्या पुण्यामुळे तिचं तेज एवढं वाढलं होतं की साक्षात इंद्रदेव आणि इतर देव भयाभीत झाले. त्यांना वाटलं ही माता आपल्या स्वर्गाचं ऐश्वर्य ते हिरावून घेणार नाही ना, म्हणून त्यांनी त्रिमूर्तींकडे जाऊन गाऱ्हाणं मांडलं. आपण आज साक्षात ग्रंथातल्या ओव्यांनुसार हा अद्भुत इतिहास पाहणार आहोत. इंद्राच्या विनंतीवरून ब्रह्मा, विष्णू आणि महेश भिक्षुकाचा वेश घेऊन अत्री ऋषींच्या आश्रमात आले. ऋषी तेव्हा अनुष्ठानासाठी नदीवर गेले होते. तिन्ही देवांनी अनुसूया मातेकडे इच्छा भोजनाची मागणी केली. अनुसूया मातेने त्यांना आदराने बसायला सांगितलं आणि केळीच्या पानावर पक्वान्न वाढली. पण तेव्हा त्या भिक्षुकांनी एक अशक्य आणि विचित्र अट घातली. ते म्हणाले, हे सुंदरी, जर आम्हाला भोजन द्यायचे असेल तर तू नग्न होऊन आम्हाला अन्न वाढावे, नाहीतर आम्ही न जेवताच निघून जाऊ. हे ऐकून माता क्षणभर विचारात पडली. तिला समजलं की हे सामान्य भिक्षुक नाहीत, पण तिचा पतिव्रता धर्म आणि मातृभाव एवढा प्रबळ होता की तिने पतीचं स्मरण केलं आणि मनात विचार केला, जर माझ्या मनात